पॉझिटिव्हिटी, तुम्हाला शुभ वाटतं. जस्ट विचार करून माहिती समजा आपण घरामध्ये गणपती बसवला आहे किंवा देवीचं काय करत आहोत, घराचं वातावरण हे ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रसन्न वाटतं. कारण तिचं असणंच, त्या ऊर्जेचं असणंच आपल्याला मांगल्यपूरक असतं. तर तुम्ही ते बनता. आपण जी स्त्री आहोत, प्रत्येक शक्ती आहे तिच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की तुम्ही हे सगळं केल्यानंतर तुमच्या आतमध्ये जी चांगलेपणा आहे ते बाहेर आणून जे आजूबाजूचा समाज आहे, जे तुमच्या आजूबाजूला आहे, तुमचं कुटुंब आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मांगल्य शुभ आणून तुम्ही स्वतः सिद्धिदात्री होता. तुमच्याकडे जे पण तुमचं मूल असून द्या किंवा जे पण काय आपल्या आजूबाजूला हे असेल की त्यांच्यावर तुमची कृपा, प्रेमाची कृपा ही जरी झाली तरी तुम्ही सिद्धिदात्री म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य जगता. लक्षात येते का? दुनिया बदल रही है, दुनिया बदल रही है, मैं अपनी गति से चल रही हूँ. अच्छा बहुत लग रहा है मुझे, जिस तरह से मैं बदल रही हूँ. छत के सारे पर्दे पिघल रही है धीरे धीरे, छत के सारे पर्दे पिघल रहे हैं धीरे धीरे. मैं अपना ध्यान पहले से भी ज्यादा रखने लगी हूँ. लेकिन नहीं आता यारों, मैं मुझे अच्छी लगने लगी हूँ. काय हे केलं होतं की स्पिरिच्युअल बँक आपल्याला सशक्त करायची, बरोबर ना. एक आपली इथली बँक आहे जी पैशाने भरलेली असते, पण आपली जी आध्यात्मिक बँक आहे ज्याच्यामध्ये कर्माची जी बँक आहे ती आपल्या नेहमी चांगल्या सद्गुणांनी, आपल्या चांगल्या कर्माने ती भरत जाते, बरोबर आहे. आता विचार करा, तुम्ही अतिशय चांगले म्हणजे चांगले कर्म करता, ते करता, तुमची बँक भरली. तर आता ही तुमची बँक आहे, तुमच्या कर्माची बँक आहे, बरोबर आहे, भरलेली आहे. कारण की तुम्ही अतिशय चांगले वागत आहात, चांगलं काम करत आहात, सगळं हे करत आहात. त्यामुळे तुमच्याकडे खूप कर्माचा जो फळ येतो. खोटं बोलणं ही एक अशी क्वालिटी किंवा अशी सवय आहे की त्याच्यामुळे तुमचा हा जो कर्माचा जी भय आहे ना त्याच्यातलं निसर्ग कमी होत नाही. की असं म्हणतात ना की खरं काहीतरी केलं की पाणी कमी नाही झालं तुमचं. तुमच्या कर्माच्या बँकच्या ह्याच्यामध्ये एक न कधी बुजणारा होल होतो आणि त्याच्यातून तुम्ही ही जी कर्म केली आहेत ना सगळी ती सतत वाया जात असतात. म्हणजे तुम्ही वरतून भरताय चांगले कर्म करून आणि ती एक जी वाईट सवय आहे किंवा तुमच्या लक्षात येत नाही त्या एका वाईट सवयीमुळे खालून तुमचं कर्माचं फळ तुम्हाला चांगलं मिळत नाही. त्यामुळे खोटं बोलणं ही अतिशय अशी क्वालिटी आहे की ज्याच्यामध्ये तुमचं प्रचंड जास्त नुकसान होतं. आता हे तर मी बोल झालं, बरोबर. हे एक झालं, मी एकदा बोलली हे बोल झालं, परत काहीतरी झालं, मात्र मला सवय आहे ना, दुसरं बोल झालं, तिसरं बोल झालं, चौथं बोल झालं. कारण की तुमच्या आयुष्याला ती सवय लागली आहे आणि हे असं होत होत तुमचं हे जे कर्माचं सद्गुणाचं आहे ना तुमचं हे तुम्ही सद्गुण करताय पण त्या एका ह्याच्यामुळे हे तुमचं सद्गुणाचं फळ तुम्हाला कधीही मिळणार नाही.
त्यामुळे खोटं बोलणं ही अतिशय तुम्हाला तोटा करून देणारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्या नॉर्मल याच्यामध्ये काय होतं की ओके मी काहीतरी वाईट केलं आणि माझं हे थोडंसं सपनामधलं कमी झालं पण बाकीचं भरलेलं आहे. पण खोटेपणा जो असतो ना हा सतत तुमचे असं बस नॉनस्टॉप तुमचं वाया घालत असतं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear all. Happy birthday to you. आता तुम्ही केलं ते ग्रॅटिट्यूड आपण दाखवलं ना. काय वाटतं तुमचा अनुभव काय आहे? कारण आपण दर महिन्याला एक एक असं देणार त्याने आपला अंतरंग आपण हे करतोय ना इम्प्रूव्ह करतो. काय तुमचा अनुभव? मनाला एकदम शांत वाटते आणि आपण दिवसभरात काही पण केलंय आणि ते बोललंय तर आपल्याला फ्री वाटते की आपण कोणाला तरी केलंय. ओके. मनाला एकदम शांत झोप पण चांगली लागते. व्हेरी गुड. छान. नेगेटिव्ह पण एकदम बाहेर निघून जातो. म्हणजे माझ्या हातून मी या महिन्यात तुम्ही सांगितलं म्हणून मी केल्या म्हणजे सासू तिकडे किचकिच म्हणजे हे झालं ते झालं विणाचा श्लोक लावायचे हळूच आणि स्वतःच्या कामात म्हणत की आपल्यात शांत व्हायची. म्हणजे हा महिन्यात खूप म्हणजे चांगला मला महिना गेला. त्याच्या काहीतरी बडबड असेल ना काही येणं गेलं वाघ मी असं शांतच लावायची श्लोक म्हणजे रात्री कंटिन्यू करायची. पण जेव्हा पण तिची बडबड चालू झाली ना पण नाही मग ती माहित नाही काय म्हणजे असं मॅजिक व्हायचं की आपल्यात शांतच बसायची. मग काय असं किचकिचच नव्हतं. आणि रात्री झोपताना तुम्ही बोलायला का देवाला थँक्यू बोला की देवा तुम्ही आजचा दिवस खूप शांत आणि चांगला घालवला. मग ते माझ्यामुळे राजला पण म्हणजे मी झोपण्याच्या आधी हात जोडले म्हणजे 1-2 दिवस काही फक्त झोपून बघितलं अरे मम्मी काय करते. मग एक दिवशी त्याने विचारलं मम्मी तू काय करते हे रात्री झोपताना. म्हटलं आपले मॅडम मॅडम म्हणा स्वप्नाली मॅडम त्याने सांगितलं रात्री झोपताना देवाला बोलायचं थँक्यू देवा तू दिवस आज खूप छान ठरव. मग तो पण माझ्यासोबत म्हणजे आता त्याला पण सवय झाली की एका दिवशी मी विसरली ना काम म्हणजे थकलेले मी विसरलं तर आजही पण होते ना. मग त्याच्यात मला लक्षात नाही राहिलं की देवाला थँक्यू बोलायचं. मग हे मम्मी तू थँक्यू नाही बोलत आहे तू झोप मी सांगतो तुझ्याबद्दल देवाला की मम्मी बद्दल पण थँक्यू. व्हेरी नाईस. तुझा अनुभव असा म्हणजे असं चांगलं वाटतं की आपण जे कोणी आपल्याला मदत केली त्याबद्दल थँक्यू बोलतो ना तर मग असं चांगलं वाटतं. सगळ्याच्या मनाला छान. व्हेरी गुड. इकडे अजून कोण कोण करत होतं ना.